पहिल्यांदा आपण मनसेबद्दल बोलूया. काय ठाकरे आणि तुम्ही कधी एकत्र यायचा तो पुढचा भाग आहे. आता मनसेसाठी खास करून एमएमआरडीए रिजनमध्ये कसं वातावरण तुम्हाला वाटतंय? नाही बघा कसं आहे, आपण जर बघितला की विधानसभेचा जर रिझल्ट बघितला हं, तर विधानसभेचं एक तर वोटिंग पॅटर्न हा वेगळा असतो हं, आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा वोटिंग पॅटर्न हा वेगळा असतो. हं. इथे खास करून लोकांमध्ये तुमचा संपर्क जो उमेदवार आहे हो. त्याचा लोकांमध्ये किती संपर्क आहे, लोक त्याच्याशी किती बोलतात, तो लोकांची किती कामं करतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काउंट होतात. हं, थोडस लोकसभा आणि विधानसभेचे वोटिंग पॅटर्न्स आणि महापालिकेचे वोटिंग पॅटर्न्स हे डिफरंट आहे. हं. आज आमचा जो महाराष्ट्र सैनिक आहे तो घरोघरी पोहोचलेला आहे. या वेगवेगळ्या कामं असतील, काय म्हणजे छोटी मोठी कामं असतील, गटार साफ करणं असेल ते पाण्यापासून सगळ्या हं. गोष्टींपासून किंवा हॉस्पिटलला मदत करणं असेल, बरं. या सगळ्या गोष्टींमध्ये तो नेहमी अग्रेसर असतो. तुम्ही बघितली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा कधीही भरलेली असते हं, कुठली. तर त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. आमचं तुम्हाला माहिती असेल तर केंद्रीय समिती काही गठीत केलेल्या साहेबांनी हं. त्या सगळ्या मुंबई एमएमआर रिजन मध्ये फिरल्या. आज जवळजवळ 800च्या वर बैठका बरं. आमच्या ग्रासरूट कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही घेतलेले आहेत. त्याचा अहवाल साहेबांना सादर केलाय. हं, त्यामुळे कुठले वॉर्ड आपले A+ आहेत, कुठले B+ आहेत, कुठले बी आहेत, हं. त्या सगळ्याचा आढावा घेऊन त्याच्यावर काम करणं आणि त्याच्यावर कोण उमेदवार असू शकतील याची चाचपणी करणं इतपत आमचं काम बरं. सध्या चालू आहे.